तुम्ही सोनं चांदी खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। जळगावच्या सुवर्ण नगरीमध्ये एकाच दिवसात सोन्याच्या दरात 9,000 तर चांदीच्या दरात 20,000ची घसरण झाली आहे। गेल्या 40 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या कमी कालावधीत मोठी घसरण झाल्याचं चित्र आहे। संपूर्ण राज्यातील सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आज सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। बघा, सोन्याच्या दरामध्ये आज सर्वात मोठी घसरण पाहायला मिळत आहे। तुम्हाला सुद्धा माहिती असेल की आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलेलं होतं की यावर्षी सोने खरेदी करू नका। आता हे मोदी साहेबांनी का सांगितलेले होते तर त्याचं कारण आज उघडकीस आलेलं आहे। त्यामुळेच आज सकाळपासून सोने विक्रेत्यांच्या दुकानामध्ये ग्राहकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे। तर मग आज नेमका 24 कॅरेट सोन्याचा भाव काय आहे, यासोबत 22 कॅरेट सोन्याचा भाव काय आहे, यासोबत आज चांदीच्या भावामध्ये किती हजार रुपयांची घसरण झालेली आहे, तर याची संपूर्ण आणि सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आता समजणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा। आता बघा, ग्राहकांना गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव हे गगनाला भिडलेले होते, परंतु आजच्या दिवशी सोन्याचे भाव खाली आल्यामुळे लग्नासराई सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळालेला असून सोने खरेदीसाठी मोठी सुवर्ण संधी आता निर्माण झालेली आहे। या संधीचा फायदा घेण्यासाठी सर्व ग्राहकांनी ही संपूर्ण माहिती काळजीपूर्वक ऐकायची आहे। बघा, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडींमुळे सोन्याच्या दरावरती जो मोठा परिणाम झालेला आहे त्याचे पडसाद आज सराफ बाजारपेठेमधून सकाळपासूनच उमटताना दिसत आहेत। आज सकाळी सोन्याचे नवीन दर अधिकृतपणे जाहीर झालेले होते, परंतु आज परत एकदा दुसऱ्यांदा सोन्याचे दर जाहीर झालेले आहेत। आता हे दुसऱ्यांदा जाहीर झालेले दर हे सकाळच्या दरापेक्षा वेगळे आहेत, म्हणजेच सकाळच्या दराच्या तुलनेत आज दुपारी जे नवीन सोन्याचे भाव जाहीर झालेले आहेत तर यामध्ये सोन्याचे भाव प्रचंड कोसळताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस तुमच्याचा 100% फायद्याचा ठरू शकतो। सोन्याच्या भावासोबत आज चांदीच्या भावामध्ये सुद्धा मोठे घट झाल्याचं पाहायला मिळत आहे। स्थानिक बाजारपेठेत ग्राहकांची मोठी लगबग पाहायला मिळालेली आहे, कारण जागतिक स्तरावर ते डॉलरच्या मूल्यात झालेल्या बदलामुळे भारतीय बाजारपेठेत सोन्याचे भाव उतरलेले असून ही घसरण पुढील काही काळ कशी टिकू शकते अशी शक्यता सुद्धा सराफा बाजारातील मोठमोठ्या विक्रेत्यांनी वर्तवलेली आहे। एकंदरीत सांगायचं म्हटलं तर 24 कॅरेटच्या सोन्यापासून ते 18 कॅरेटच्या सोन्यापर्यंत आणि 1 ग्रॅम चांदीपासून ते 1 किलो चांदीपर्यंत एकंदरीत सोन्या चांदीच्या भावामध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे। परंतु ग्राहकांना एकंदरीत सोन्याच्या भावामध्ये आणि चांदीच्या भावामध्ये कशामुळे घसरण होत आहे, अजून किती दिवस सोन्याच्या आणि चांदीच्या भावामध्ये अशीच घसरण पाहायला मिळू शकते, सोन्याचे भाव उतरण्याचे जी मुख्य कारणे आहेत तर ती कारणे कोणकोणती आहेत, यासोबत आज सोन्याचा आणि चांदीचा भाव किती हजार रुपयांवरती आलेला आहे, तुम्ही सोनं कधी खरेदी केलं पाहिजे तर याची संपूर्ण आणि सविस्तर माहिती तुम्हाला पुढच्या 2 मिनिटांमध्ये सांगत आहे। त्यामुळे हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटात सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा। जर तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल, तुमच्या घरामध्ये काही लग्न कार्य असेल, साखरपुडे असतील तर तुम्ही या ठिकाणी सोने खरेदी करत असतात, मग ते अजून सोनं खरेदी केलेलं नसेल तर तुमच्यासाठी ही सध्याची बातमी सर्वात मोठी आणि दिलासा देणारी बातमी ठरत आहे। कारण ज्या ग्राहकांनी मागच्या काही दिवसांपूर्वी लग्न सराईच्या निमित्ताने साखरपुड्याच्या निमित्ताने सोनं खरेदी करून ठेवलेलं होतं तर ते ग्राहक आज डोक्याला हात लावून बसलेले आहेत, कारण लग्न सराईच्या काळामध्ये सोन्याचे भाव वाढत असतात। त्यामुळे सर्व ग्राहकांनी मागच्या 2 महिन्यांपासून सोने आणि चांदी खरेदी करायला सुरुवात केलेली होती, परंतु ज्या ग्राहकांनी मागच्या 2 महिन्यांपासून अजून सोनं आणि चांदी खरेदी केलेलं नसेल तर त्यांच्यासाठी ही बातमी सर्वात मोठी आणि आनंदाची यासोबत दिलासा देणारी बातमी ठरत आहे। कारण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी काही दिवसांपूर्वी सर्व जनतेला, सर्व ग्राहकांना आव्हान केलेलं होतं की 2026 मध्ये कोणत्याही ग्राहकांनी सोनं खरेदी करू नये। जरी काही लग्न असेल, घरामध्ये तुमचे काही कार्यक्रम असतील तरी पण तुम्ही सोनं किंवा चांदी खरेदी करू नका असं मोदी साहेब का म्हटलेले होते, तर त्याचं गुपित या ठिकाणी आता उघडकीस झालेलं आहे। जे पण काही सत्य होतं तर ते सत्य आता समोर आलेलं आहे। मोदी
साहेबांना अशा काही गोष्टी समजलेल्या होत्या की ज्यामुळे त्यांनी सोने खरेदी करू नका अशा प्रकारचे आव्हान केलेले होते। तर एकंदरीत सोन्याच्या दरामध्ये आणि चांदीच्या दरामध्ये हे जी घसरण सुरू आहे तर ही घसरण अजून किती दिवस टिकू शकते, किती कालावधीपर्यंत अशीच घसरण होऊ शकते, परत सोन्याचे भाव वाढू शकतात का, मग तुम्ही सध्याच्या स्थितीला थोडासा थांबलं पाहिजे की सोनं खरेदी करायला सुरुवात केली पाहिजे। तर याची आता संपूर्ण आणि सविस्तर माहिती तुम्हाला आता सांगत आहे। त्यामुळे सोने खरेदी करणारे ग्राहक तुम्ही असाल किंवा चांदी खरेदी करणारे तुम्ही ग्राहक असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे। त्यामुळे पुढचे 2 मिनिटात सविस्तर हा व्हिडिओ पाहत चला। आता बघा ग्राहकांना सोन्याचे भाव कधी पण वाढत नसतात आणि कधी पण घसरत नसतात। तर त्याच्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, जागतिक बाजारपेठ आणि स्थानिक बाजारपेठ तर या 3 बाजारपेठेमध्ये ज्या पण काही हालचाली सुरू असतात तर या हालचालींवरून सोन्याचे भाव वाढत असतात किंवा सोन्याचे भाव घसरत असतात। त्याच पद्धतीने या जागतिक घडामोडीतील संदर्भामुळे सुद्धा चांदीचे भाव घसरत असतात। तर सध्याच्या स्थितीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये काय झालेलं आहे, जागतिक बाजारपेठेमध्ये काय झालेलं आहे आणि स्थानिक बाजारपेठेमध्ये काय झालेलं आहे तर याचीच माहिती तुम्हाला देणार आहे, जेणेकरून तुमचं सोनं खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण होऊन जाईल, तुम्हाला कमी पैशांमध्ये जास्तीत जास्त सोनं मिळून जाईल आणि तुम्हाला या ठिकाणी मोठा दिलासा मिळून जाईल। त्यामुळे ग्राहकांनो पुढचे 2 मिनिटात सविस्तर व्हिडिओ पाहत चला। बघा आज सकाळी सोन्याचे नवीन दर पहिल्यांदा जाहीर झालेले होते, परंतु आज परत एकदा म्हणजेच 2दा सोन्याचे दर जाहीर झालेले आहेत, 2दा चांदीचे दर सुद्धा जाहीर झालेले आहेत। डबल सोन्याचे दर आणि डबल चांदीचे दर हे कशामुळे जाहीर झालेले आहेत त्याचीच माहिती आता तुम्हाला सांगत आहे। तर बघा ग्राहकांना एकंदरीत सांगायचं म्हटलं तर सोन्याचे दर प्रत्येक दिवशी फक्त एकदा जाहीर होत असतात, परंतु आज 2दा सोन्याचे आणि चांदीचे दर जाहीर झाल्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे। ग्राहक आता प्रचंड खुश झाल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे। सर्व ग्राहकांचं स्वप्न आता पूर्ण होत आहे। बघा भरपूर दिवसांपासून ग्राहक सोनं आणि चांदी खरेदी करण्याच्या विचारांमध्ये होते, परंतु आता सर्वसामान्य ग्राहकांचं स्वप्न पूर्ण होत आहे। सर्वसामान्य ग्राहकांची आता भरभराट सुद्धा होतच आहे। परंतु ग्राहकांना तुम्ही सोनं कधीपासून खरेदी करायला सुरुवात केली पाहिजे, कधी थांबलं पाहिजे याची महत्त्वाची माहिती सुद्धा सांगत आहे, जेणेकरून तुमचं सोनं खरेदी करण्याचं स्वप्न, चांदी खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण होऊन जाईल आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल। तर बघा ग्राहकांना सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब तर या दोघांच्या माध्यमातून असे काही निर्णय घेण्यात आलेले आहेत त्याचे पडसाद डायरेक्ट सोन्याच्या भावावरती उमटताना दिसत आहे। बघा मोदी साहेब हे कधी पण निर्णय घेत असतात, त्यामुळे सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर सोन्याचे भाव हे कोसळताना पाहायला मिळत आहे। यासोबतच ग्राहकांनो पुढच्या काही दिवसांमध्ये विविध वस्तूंच्या किमती वाढणार आहेत, परंतु पुढच्या काही दिवसांमध्ये सोन्या चांदीच्या किमती वाढणार नाहीत, कारण असे काही मोदी साहेबांनी निर्णय घेतलेले आहेत। त्यामुळे सोन्याचे भाव आता स्थिर राहणार आहेत, सोन्याचा भाव आता फिक्स राहणार आहे। एकंदरीत सर्व ग्राहकांना आता या ठिकाणी कमी पैशांमध्ये सोनं मिळणार आहे आणि या ठिकाणी प्रत्येक घरामध्ये जो पण काही कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणामध्ये सोनं आता उपलब्ध होणार आहे। एकंदरीत सांगायचं म्हटलं तर तुमचं आता सोनं खरेदी करण्याचं स्वप्न आणि चांदी खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण होऊन जात आहे। भरपूर दिवसांपासून तुम्ही वाट पाहत होतात, परंतु मागच्या काही दिवसांपासून सोन्या चांदीचे दर हे काही घसरत नव्हते। सोन्याने आणि चांदीने उच्चांकी दर गाठलेला होता। इतिहासामध्ये एवढं मोठ्या प्रमाणामध्ये सोनं आणि चांदी कधी सुद्धा वाढलेलं नव्हते, परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर मागच्या 2 महिन्यांमध्ये सोन्याचे आणि चांदीचे भाव हे तेजीने वाढताना पाहायला मिळालेले होते। जर मागच्या 5 वर्षांचा अंदाज बघितला तर 2020 पासून ते 2025 पर्यंत सोन्याचे भाव हे तेजीने वाढत आलेले आहेत। 2020 मध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 60,000 रुपयांवरती होता। 2021 सालामध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 65,000 रुपयांवरती होता। 2022 सालामध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 70,000 रुपयांवरती होता। 2023 सालामध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 75,000 रुपयांवरती होता। 2025 सालामध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 80,000 रुपयांवरती होता आणि आता 2026 सालामध्ये सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडलेले होते। सोनं मागच्या 2025 च्या दिवाळीला सरासरी 1,35,000 रुपयांवरती गेलेलं होता आणि त्याच्यानंतर 2026 साल सुरू झालं। जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये सोन्याने सर्व रेकॉर्ड तोडत नवा रेकॉर्ड तयार केलेला होता, म्हणजे 24 कॅरेटचं सोनं 1,80,000 रुपयांवरती गेलेलं होतं। म्हणजे सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर 2026
साल हे सोने खरेदी करण्यासाठी एवढं काही महत्त्वाचं ठरलं नाही, कारण सोन्याचे भाव तेजीने वाढलेले होते. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांनी सोने खरेदीकडे आणि चांदी खरेदीकडे पाठ फिरवलेले होते. कोणतेही ग्राहक सोनं किंवा चांदी सुद्धा खरेदी करत नव्हते. परंतु ग्राहकांना अचानक भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी सर्व जनतेला सोने खरेदी करू नका असे आवाहन केले. तर आवाहन केल्यानंतर एक महिनाभर सोनं या ठिकाणी तरी पण वाढत गेलेलं होतं, परंतु आता एक महिना होऊन गेलेला आहे. त्यामुळे सोन्या चांदीच्या दरामध्ये मोठे तफावत पाहायला मिळत आहे. अखेर सोने खरेदी करण्याच्या ग्राहकांचा आणि चांदी खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांचा आता जून महिना 100% गुड होत आहे, कारण जून महिन्यामध्ये सर्व ग्राहकांना आता कमी पैशांमध्ये अधिकचं सोनं मिळून जाणार आहे. जून महिना हा सोनं खरेदी करण्याचा एकदम सुवर्ण काळातील महिना मानला जातो. बघा, या जून मध्ये सोनं आणि चांदी किती हजार रुपयांवरती येऊ शकता. मग तुम्ही कधीपासून सोने खरेदी करायला सुरुवात केली पाहिजे? अनुभवी सराफांचं काय म्हणणं आहे, अनुभवी व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे, जे वर्षांवरती सोन्यावरती अभ्यास करतात, तर अशा अभ्यासकांचं काय म्हणणं आहे, तर याची आपण महत्त्वाची आणि संपूर्ण सविस्तर पद्धतीने माहिती आता पाहत आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही सविस्तर आणि शेवटपर्यंत पाहत चालायचा आहे. आता बघा, ग्राहकांना एकंदरीत पाहायला गेलं तर सोन्याचे दर आणि चांदीचे दर हे 100% कोसळलेले आहेत. परंतु हे दर किती हजार रुपयांनी कोसळलेले आहेत? हे सोन्याचे आणि चांदीचे दर कशामुळे कोसळलेले आहेत? अजून किती दिवस सोन्या चांदीचे दर कोसळत जातील याची महत्त्वाची माहिती सुद्धा आता सांगत आहे, जेणेकरून तुमचं सोनं आणि चांदी खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण होईल. तुम्हाला कमी पैशांमध्ये अधिकचं सोनं अधिकची चांदी मिळून जाईल. यापुढे तुम्हाला सोन्याची आणि चांदी खरेदी करण्याची वाट पाहायची गरज भासणार नाही. तुम्ही न विचार करता डायरेक्ट सोनं आणि चांदी सुद्धा खरेदी करू शकणार आहात, कारण तुम्हाला सोनंच कमी किमतीमध्ये मिळणार आहे. तर बघा, आज सकाळी सुद्धा पेपरला बातम्या आलेल्या होत्या की सोन्याचे दर कोसळले, सोन्याचा भाव प्रचंड कमी झाला. सर्वसामान्य ग्राहकांना आता सोनं खरेदी करणं परवडणार अशा प्रकारच्या बातम्या तुम्ही पेपरला आणि टीव्हीला सुद्धा पाहिलेल्या असतील. आता आपण डायरेक्ट सोन्याचे आणि चांदीचे ताजे भाव पाहणार आहोत. बघा, एकंदरीत आता मोदी साहेबांनी एवढे मोठे निर्णय घेतल्यामुळे सोन्या चांदीचे दर अखेर कोसळलेले आहेत. सोन्या चांदीचे दर कोसळल्यामुळे सर्वसामान्य ग्राहक तर खुश झालेले आहेत, परंतु जे मध्यमवर्गीय ग्राहक होते ते सुद्धा खुश झालेले आहेत, कारण सर्वांना सोनं आणि चांदी खरेदी करायचं होता. परंतु सोन्याचे आणि चांदीचे दर हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्यामुळे कोणीही सोनं आणि चांदी खरेदी करत नव्हता. परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर एकंदरीत सोन्या चांदीचे दर हे आता प्रचंड कोसळलेले आहेत. तर सोन्या चांदीचे दर हे का कोसळलेले आहेत याचीच माहिती आता आपण सविस्तर पद्धतीने पाहत आहोत. आता बघा, ग्राहकांना सोन्याचे दर आणि चांदीचे दर हे कोसळण्याचं जे मुख्य कारण आहे, तर ते मुख्य कारण म्हणजे आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी घेतलेले निर्णय. दुसरा कारण म्हणजे अमेरिकेचा डॉलर आणि त्या डॉलरमधील तफावत, यानंतर शेअर मार्केटचा ग्राफ, यानंतर सोन्याची मागणी आणि सोने खरेदी करण्याची गर्दी, यामुळे सोन्याचे दर आता प्रचंड कोसळत आहेत. परंतु आज किती हजार रुपयांनी दर कोसळलेले आहेत ते पाहून घेऊयात. बघा, आजचा ताजा 24 कॅरेट सोन्याचा दर 1,52,000 रुपयांवरती आलेला आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर 1,42,000 रुपयांवरती आलेला आहे. 18 कॅरेट सोन्याचा भाव 1,38,000 रुपये आणि 14 कॅरेट सोन्याचा भाव आजचा जर पाहायला गेला तर 1,25,000 रुपयांवरती आलेला आहे. त्याच पद्धतीने आज प्रत्येक किलो चांदीचा भाव 2,60,000 रुपयांवरती आलेला आहे. विचार करायला गेला तर चांदी 4 लाख रुपयापर्यंत गेलेली होती आणि सोनं 1,80,000 रुपयापर्यंत गेलेलं होतं. म्हणजेच मागच्या काही महिन्यांच्या तुलनेमध्ये ही सोन्यामध्ये आणि चांदीमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. आता ग्राहकांनो, तुम्ही सोनं आणि चांदी कधी खरेदी करायची आहे? तर बघा, ग्राहकांना सांगायची गोष्ट म्हणजे सोन्याचे आणि चांदीचे दर हे कधी पण वाढू शकतात आणि कधी पण घसरू शकतात. त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, तर आपल्या येथील आर्थिक सल्लागार असतात किंवा सराफ असतात त्यांचा सल्ला घेऊन हे सोनं आणि चांदी खरेदी करायचे आहे, जेणेकरून तुमचा कसल्याही प्रकारचा तोटा होणार नाही आणि तुमच्या पैशांची सुद्धा बचत होऊन जाऊ शकते आणि कमी पैशांमध्ये सोनं मिळून जाईल.